माका अक्षरशः तळागाळातच टाकला की व अध्यात्म तुमका काय आणखी सांगू व स्विमिंग टँक त्याचं पाणी सुद्धा रोजच्या रोज बदलूचा लागता. पण ज्यावेळी भरतात तेव्हा 5,000 लिटर असताना संध्याकाळी उपासतात तेव्हा 7,000 लिटर होता. 2,000 कसा वाढता परमेश्वराक माहिती. पोहणाऱ्यांची कमाल. मारुडी वाढव पाणी, मारुडी वाढव पाणी. जाम हसल्या ते थोडक्यात उडवले. मी असं थोडक्यातच उडवणार आहे. उगाच जास्त वेळ काढूया नको. बरोबर ना. बाबू कदम कळत ते जास्ती असू नको मनात. नाही, राणे समर्थक बाबू कदम यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि ठाकरे समर्थक नितीन घाडी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद. सचिन सावंत यांच्या स्मरणार्थ गाऊडवाडी मित्रमंडळ यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद. बाळा सावंत मळेवाडी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा हे तर सांगतो ठॉ करी नको तेव्हा कधी पण ठॉ करूच नसता बुवा. ही सुरुवात आणि सुरुवातीक ठॉ खायचा ते तर त्या पोरगे होते लहान लहान पोरगे त्यांना सांगत येऊन बसा नाही तर मी दिसायचंय नाही. मी तेवढं त्यांच्या एवढं होय म्हणून बुवा. त्यांच्या एवढं जरी असले तरी फक्त प्रॉब्लेम होता माझं मुंबईत गेल्यानंतर. कारण ट्रेनच्या प्रवासाच्या भानगडीत पडत नाही. वरच्या हुकाक माझा हात पोचत नाही. होय कोणाच्या तरी खैतरी धरण्यापेक्षा त्या गाडीवर नाही गेलेला बरा. आणि या कोणतं बोमटतच आपल्या सामानावर लक्ष ठेवा. आपलं सामान चेक करा. म्हटलं गावात सुनीला तेव्हा सगळं सामान बरोबर होता. आणि डब्यात चढल्यावर काय सांगता येत तपासून पहा आणि चेक करून पहा. पुढे आणि त्याचा बोमटाचा सुरुवातच अगला स्टेशन काळवा. गो म्हटलं थांब आधी ठाण्यात उतरते तुका कसा काय तर कळवत काय चढल्यापासून कळवा कळवा. नेक्स्ट स्टेशन घाटकोपर. पाठच्या माणसानं पुढच्या माणसाच्या पाठीचा चामडा काढला घाटकोपरात जायचं. नेक्स्ट स्टेशन घाटकोपर म्हटलं की तो कोपर घेईन त्याच्या पाठीवर घास कोपर. अगला स्टेशन घास कोपर त्याचा चामडा काढला. मोबाईल काढला. या मोबाईल मुळेच वाट लागली. होय हो बाथरूम का गेले तरी सुद्धा मोबाईल घेऊन जातात. आणि बसल्या जागेवरनं चॅटिंग करून विचारतात आता तुला मी काय पाठवू. अरे तू काय करू केलं नाही काय विचारत काय पाठवू. आता काय केलायस ते पाठव. म्हणजे इतकं अतिरेक त्या मोबाईलचं झालो. आता भजना चालू तरी सुद्धा त्या दोघांची चॅटिंग चालू आहे. काय बघतात काय माहिती असून बाकी ते भारी आहेत. टक्काटक्क चिल्ले मॅचिंग पिचिंग पण त्यांचा भारी असता. असू दे ह्या तसे पण ते शाल टाकीत नाहीत. त्याने सांगितलं नाही सुरुवातीपासून त्या शालीचा बोललास ना त्याचं उत्तर तुमका देऊचं. आता त्याने सांगितलं नाही मी किती वर्ष वापरतोय ते ना. तुमची बाजू घेऊन बोलतोय ना ते हेळ्याजवळ वाढवशाल ना. असा करू नको हा बाबा. भजना ती आम्ही मारामारीक नाही ना. नाही समजावून सांगतो तुमची डोकी फिरली दोघांची. हो तो तो सांगता इकडे हे करून टाक. हो सांगता असा करू नको बुवा. आता पेटावून घ्यावा आणि माका बोलू नको बुवा का नाही तो उरशीत आडवी काय नाही या उगाच म्हणून काय जातं कोण मरवाक जातं उरशी अडवू का. मी आईला घालून घेऊन दैवावीतली पुढे जा. असू दे. या ठिकाणी भजनाची खरोखरच या ठिकाणी त्या बैलाच्या बॉस स्मरणार्थ म्हणजे किती प्रेम आपल्या बैलाबद्दल त्यांना होतं. हडकरांना विचार करा बुवा. तुम्ही तर सांगितलं की
तुमची बारी ऐकासाठी कायम असायचे. माझ्या ओळखीचे नाही, कदाचित माझी सुद्धा बारी ऐकलेली असत त्यांनी, होय ना. मग हे दोघे जण असं काय म्हणतात की आमची बारी ऐकायला असायची, म्हणजे आम्ही काय गोटऱ्याने खेळतो आहे? आमच्याबद्दल सुद्धा प्रेम होतं त्यांना, असा म्हणा नको. म्हणजे त्याच्यात होता कसं, मग माझा पाकिट कमी करतील, तुमच्यात जर चांगला चांगला असतो तेव्हा माझ्या लिहून घ्यावा माझा काहीतरी हा घेतलाय. पुजारी बुवांबद्दल प्रेम होतं. ओके, आय एम नॉट लोके, तर मारा ठोके. या ठिकाणी खरोखरच भजनाची सुरुवात करूया, कारण टायमिंगचा इथे टायमिंग दिलेलं आहे 25 मिनिटातच करा. जरा तरी एखादी ओळ तरी गजराची मनाक द्यावा माका. हा बाबा, असा करू नको रे. तिने पेटवला नाही म्हणून नाही, फोन केलेला या माणसा मेला 5 वाजेपर्यंत. मी मध्ये दोघांचं जरा पेटवून दिलं आणि इतक्या पेटला दोघांचा की मी मेलय त्या कर्मात. म्हटलं उगाच यांचा पेटला. यो माणूस इतको पेटलो की जवळजवळ गजर केला आणि त्याला गजरच दिला ना, तो मेलोच शाप कर्मा. म्हणजे इतकं विचित्र आहे बाबा. असा करून तुझ्या पाया पडते घालू, नाही तर मग तसं सांग मी ते हायवे जाऊन जीव देते ते मोकळं होतो. असं करू नको, कधीतरी दया असू दे. या ठिकाणी बुवानी 15 मात्रेमध्ये नोटेशन घेतलं. त्यांची बुवा केड केलास साधा अरे जाऊ दे, मरू दे, कसला तरी मतलान ना, भजन मतलान एका होतो, नोटेशन बुतू नाही होता. उगाच कित्या मुलं सगळे बघा माहिती होतं. आ